नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे संस्थापक मार्गदर्शक, शिक्षण महर्षी डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांना लोकराजा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथील आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन यांच्या वतीने फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर संतोष भोसले, प्रदेश महिला संघटक सुचिता कलाजे या मान्यवरांच्या शुभ हस्ते शाल, फेटा, बुके, मानपत्र, प्रमाणपत्र व लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांना आज अखेर उत्कृष्ट संसदपटू, शिक्षणरत्न, शिक्षण महर्षी, महाराष्ट्र भूषण, जीवन गौरव, पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डॉक्टरेट, शिक्षण भूषण, इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड रिसर्च असोसिएशनचा इंडियन लीडरशिप अवॉर्ड, जनस्थान यासह अनेक महत्त्वपूर्ण पुरस्काराने गौरवण्यात आले. सहकार क्षेत्रात आदर्शवत अशी दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी कार्यक्षमपणे कार्यरत असून संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी त्यांनी तयार केले असून ते निरनिराळ्या क्षेत्रात चमकत आहेत. डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांनी आज अखेर संघजीवन, गाथा, कळलं का, समजलं का, नवरत्ने, गीत, अहिल्यायन व बिल्वदल, कुलस्वामिनी, मायाकादेवी, सुभद्रा, माझे मत, रामलिंग, विविध, पुणेट श्लोक, अहिल्यादेवी होळकर, उमजलं का, रानमेवा, कोण अण्णा डांगे, पोवाड्यातील होळकरशाही यासह अन्य लेखन, होळकरशाहीच्या राज्यकर्त्यांच्या चित्रांचा अल्बम, चौंडी शिल्पसृष्टी अल्बम, अहिल्यादेवींचा पोवाडा व गीत, अहिल्यायन संगीतबद्ध करून कॅसेट व सीडीची निर्मिती करून मराठी साहित्य क्षेत्रात अनमोल अशी भर घातली आहे. डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांना अतिशय प्रतिष्ठित मानाचा लोकराजा राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार सन्मानपूर्वक बहाल केल्याबद्दल महाराष्ट्रातील अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात काम करणारे तसेच समाजबांधव कार्यकर्ते, राज्यातील निरनिराळ्या संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांच्याकडून प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडिया आणि दूरध्वनीवरून अभिनंदन केले जात आहे. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा. काय बोलावं हेच मला कळत नाही. त्याचं कारण असं आहे, एक म्हण आहे, पाण्यात पडलं की पोहायला येतं. तसं ज्या ज्या व्यवसायात मी पाय ठेवला त्याच्यामध्ये मी नाव कमावलं. शाळा जमतेम शिकलो, कारण वडिलांना मदतनीस कोणी नव्हतं आणि शेती ही वाळवाडी शिवारात आणि इकडं साखरखान्या पुढं असल्यामुळे त्यांच्या मदतीला कोण पाहिजे. नाही राजन मला 11वी पास झाल्यावर शाळा सोडावी लागली, शेती करायला लागलो. महाराष्ट्रामध्ये ट्रॅक्टर घेऊन शेती करणारा पहिला शेतकरी आहे. कोल्हापूरला मजुरांच्याकडे एजन्सी आली, 2 ट्रॅक्टर आले, पहिला ट्रॅक्टर मी घेतला. आणि शेतीमध्ये सुद्धा प्रगत शेतकरी म्हणून नाव कमावलं. कशात प्रगत झालं? ट्रॅक्टर घेतला म्हणून नाही, तर तंबाखू लावली आणि माझे जनक वडील कोडोलीचे शेंगारे ते पॅरालिसिसनं आजारी पडले आणि त्यांना घेऊन मिरजेला दवाखान्यात जायला त्यांच्याजवळ राहायला कोणी नाही. सगळे तात्यासाहेब कोरे, वसंतराव देशपांडे वगैरे घेऊन त्यांना ऍडमिट करून आले, त्यांचे ते स्नेह होते. पण दवाखान्यात राहायला कोण नाही आणि मी तिथे राहिलो. महिनाभर मला राहावं गेलेलं तंबाखूचं पीक किड्यानं खाऊन टाकलेलं. मी असा विचार करत होतो की आता दुसरं काहीतरी हरभरा वेगळा करून टाकावं.